लाडले भैया विक्रम धनाजी शिंदे उर्फ राजू भैया के जन्मदिन के उपलक्ष्य में वाशी सेक्टर 15-16 स्थित मां साहेब मीनाताई ठाकरे मैदान में भव्य अभिष्ट चिंतन समारोह का आयोजन किया गया। बता दें कि हर साल की भांति इस साल भी राजू शिंदे के माध्यम से भव्य कोंकण महोत्सव का इस दौरान आयोजन किया गया है। इसी बीच राजू शिंदे के अभिष्ट चिंतन कार्यक्रम के साथ ही महिलाओं के लिए इस दौरान हल्दी कुमकुम कार्यक्रम का आयोजन भी किया गया था, जहां अभिष्ट चिंतन समारोह में राजू शिंदे को जन्मदिन की बधाई देने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता, पदाधिकारी, शिवसेना जिला प्रमुख विठल मोरे, नवी मुंबई के ज्येष्ठ पत्रकार, प्रभा के ज्येष्ठ नागरिक, महिलाएं, मित्र परिवार, बच्चे आदि बड़ी संख्या में उपस्थित थे। यह पल बेहद खास पल बनकर साबित तब हुआ जब राजू भैया नाम का आकर्षक केक मान्यवरों की मौजूदगी में राजू शिंदे ने काटकर अपना जन्मदिन हर्षोल्लास के साथ मनाया। इस दौरान क्या बच्चे क्या बड़े सभी अपने राजू भैया को जन्मदिन की शुभकामनाएं देने मौजूद थे और राजू शिंदे बच्चों के साथ बच्चे और बड़ों का आशीर्वाद भरा स्नेह लेते इस दौरान नजर आए। बता दें कि वर्षों से जनता की कसौटी पे खरा उतरकर सामाजिक क्षेत्र में अपने कार्यों का परचम लहराने के लिए राजू शिंदे को जाना जाता है। सत्ता में न रहते हुए भी जनता की सेवा की भावना से ओतप्रोत रहे राजू शिंदे की लोकप्रियता का आलम इसी बात से लगाया जा सकता है कि शुभचिंतकों की भारी भीड़ आगामी भविष्य में परिवर्तन की तरफ इशारा कर रही थी और उनके कार्यों के दमखम को साबित कर रही थी। इस दौरान राजू शिंदे और उनकी पत्नी पूर्व नगर सेविका माधवी शिंदे ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए कहा कि राजू शिंदे जनता के विश्वास के दम पर भविष्य के राज्य के डगर को प्रशस्त करेंगे। योगायोग आहे की हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि माझा वाढदिवस, तसं काय मी माझ्या आयुष्यात मी कधी असा वाढदिवस साजरा करत नाही, परंतु लोकांनी आणि खासकर आमच्या विभागातील जी नागरिक आहेत, जी जनता आहे, ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला वर्ग आहे, लहान मुलं आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहेत, या सर्वांचं आमच्या कुटुंबावरती अतोनात प्रेम आहे आणि त्याच्यामुळे आज ही लोक उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आयोजन करण्यास भाग पडतात। आज आपण तुम्ही पाहिलं असेल की आम्ही असं काही वाढदिवसाच्या निमित्तानं स्पेशल काय असं नियोजन नाही, परंतु लोकांच्या प्रेमाखातीर मला या ठिकाणी यावं लागतं आणि आशीर्वाद रूपी त्यांनी मला भरपूर प्रेम दिलेलं आहे। माझ्या आयुष्यात फार कष्टातून या कालखंडातून येत असताना मला ह्या नवी मुंबईच्या नागरिकांनी, खासकर आमच्या सेक्टर 15, 16, 16A, 17, 1, 2 किंवा सेक्टर 9, 10, 14, 28, 29 हा जो पूर्ण परिसर आहे, त्या 16A असेल, अशा पूर्ण परिसरातील लोकांनी अनेक वेळेला आम्हाला सहकार्याची भूमिका केलेली आहे। मी एकच विडा घेतलेला की आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्यांना काही मदत यथाशक्ती माझ्याकडून करता येईल, मला लोकांनी जे दिलेलं प्रेम, जी सत्ता, जी ताकद, त्याचा उपयोग ह्याच लोकांना झाला पाहिजे ज्यांच्या जीवावरती मी आज या ठिकाणी उभा आहे आणि ह्या संपूर्ण ह्याचे मी माझ्या आयुष्यात त्यांचं ऋण कधी फेडू शकत नाही, परंतु काही अंशी का होईना मी प्रयत्न करतो की त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीला त्याच्या कुटुंबातील एक छोटा भाऊ असेल, कोणाचा मोठा भाऊ असेल, मुलासारखा, कोणाच्या नातेवाईकासारखा, घरच्या कुटुंबासारखा उभा राहण्याचा प्रयत्न करतो। मी ईश्वरचरणी एकच प्रार्थना करतो की मला देव एवढं सामर्थ्य देव की येणाऱ्या लोकांच्या ज्या अडीअडचणी मला दूर करण्याची ताकद नक्कीच भवानी माता मला देईल असं मला वाटतं। आणि पुन्हा एकदा नवी मुंबईकरांनी जे आमच्या कुटुंबावर आणि माझ्यावरती खासकर जे प्रेम केलेलं आहे, त्यांच्या ऋणातून मी कधीच मुक्त होऊ शकत नाही। असंच प्रेम सतत त्यांच्या मागे राहील आणि एक तुम्हाला आश्वासित करतो या मीडियाच्या माध्यमातून की मी त्यांना कुठल्याही प्रकारच्या आयुष्यामध्ये भूल थापा देत नाही। जी फॅक्ट आहे त्याच्यावर चालणारा व्यक्ती म्हणजे मी आहे। ही शिकवण मला माझ्या आईवडिलांपासून मिळालेली आहे। लोकांच्या दारात जाऊन आपण त्यांना चांगलंच केलं पाहिजे, त्यांचा कसा या विभागाचा विकास कसा करता येईल, लोकांना कसं न्याय देता येईल हे करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। पुन्हा एकदा मी नवी मुंबईकरांचे आणि आमच्या तमाम जनतेचे, मायबाप जनतेचा मी मनापासून आभार मानतो। राजू शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते माझ्याकडून आणि माझ्या प्रभागातील सर्व जनतेच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा। ईश्वर त्यांना चांगलं आरोग्य देव, जेणेकरून त्यांच्या हातून समाजासाठी चांगली कामे होत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही हळदी कुंकू गेले 30 वर्ष झालं तर हे करतो आहोत। याचा उद्देश एकच की महिलांनी एकत्र यावं, त्यांना एक वेगळं व्यासपीठ मिळावं, हा त्याचा उद्देश आहे। त्यांच्या काही प्रॉब्लेम असतील, त्यांच्या काही अडचणी असतील त्यांनी आमच्यापर्यंत मांडाव्यात आणि ह्या माध्यमातून आम्ही त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करतो। आणि कोकण महोत्सव म्हणजे कसं, प्रत्येकाला गावी जत्रेला जाता येत नाही, त्याच्यासाठी आम्ही एक हा जत्राच एक म्हणजे जत्रेचंच रूप दिलेलं आहे, त्याला जत्राच आहे।
जे गावी जाऊ शकत नाहीत त्या या ठिकाणी येतात आणि त्या जत्रेचा आनंद लुटतात आणि ज्या म्हणजे वर्षभरात ज्या वस्तू महिलांना लागतात त्या सर्व वस्तू ते इथून घेऊन जातात आणि सर्व नागरिकांनी, नवी मुंबईतील सर्व नागरिकांनी या जत्रेला भेट द्यावी. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.